अरे साहेब, माझ्या देखता मी हजरच होते असं माझ्या देखता तिथे तो तार पडेल आहे की नाही तेवढं मला काही लाईनीतलं समजत नाही सर. माझ्या देखताच आग लागत लागत आली. मी धापळ करेपर्यंत गावातले लोक जमा होईपर्यंत खाक जाऊन बसले. पोराला फोन लावला, पोरगा फुलं पोलिसाची गाडी आणली यापर्यंत काळा 4 वावर झाला. गावाल्यानं मदत केली खूप, पण हाती नाही लागला आमच्या. त्यात पाहिलं डोळ्यात देखत ज्या पिकाला आपल्या पोटाच्या मुलासारखं पिकवलं आणि तेच जळून नष्ट झालं असं दुःख या कुऱ्हाडे परिवारावर आलेलं आहे. आणखी त्यांच्या परिवारातले काही आहेत माझ्यासोबत, त्यांच्यासोबत जाणार. काय सांगाल, एवढं मोठं पीक तुम्ही? आमचं जे काय आशा होतं सगळं शेतीवरच आहे. आता आम्हाला असं वाटते की बा आम्ही कसं करावं काही समजत नाही आहे. तर पोरीचं लग्न आहे यावर्षी, याच पिकाच्या ह्याच्यावर होतं ते सगळं. म्हणजे असं समजतच नाही आहे काय बोला आणि काय करा, कोणाला मदत मागावं काहीच नाही. प्रशासनाच्या वतीने आता आमची तर एवढीच आशा आहे, आम्हाला कोणाचा शिल्लक नको, पण आमच्यावर जेवढी कर्ज आहे हे याच्याच भरोश्यावर होतात. ते कर्ज आम्ही कसं फेडावं, कर्ज फेडावंच लागणार ना आम्हाला, ते तर माफ करणारच नाहीत कोणी. मग आता कसं करावं आम्ही? जे आमचं नुकसान झालं तेवढंच आम्हाला पाहिजे, दुसरं काहीच नको. जेवढं आमचं नुकसान झालं तेवढंच आम्हाला हवं आहे, बाकी जास्त नको, असा एक प्रामाणिकपणा या शेतकऱ्यांमध्ये दडलेला आहे. कुऱ्हाडे परिवारातील ते आज माझ्यासोबत आहेत. आता काय सांगाल, तुमच्या डोळ्यात अश्रू पण दिसत आहेत काय? माझं साहेब एकूण जवळपास 60 क्विंटलचं नुकसान झालेलं आहे. मला जिल्हाधिकारी मॅडमला सांगायचं आहे, मला माझं नुकसान भेटेल अशी आशा आहे. जर मला नुकसान भेटलं नाही, माझी आपणास एकच विनंती आहे, माझ्या शेतातले जे महावितरणचे पोल आहेत ते मॅडम काढण्यात यावे. कारण की मी दरवर्षी तर हे त्यांना निवेदन देऊ शकत नाही, कारण वारंवार गुप्ता साहेबांना सांगून सुद्धा त्यांना माझ्या शेतातले तारासाहेब काढले नाही. हो, मला नुकसान भेटो का नाही भेटो, पण माझ्या शेतातले पोल काढण्यात यावे, मला माझी अशी कलेक्टर मॅडमला विनंती आहे.